न्यायालयाचा किंवा कोणत्याही न्याय व्यवस्थेचा अपमान करण्याचा कोणताही उद्देश नाही. आणि यात फिर्यादी आहेत साहित्य सरकार. यात संकल्पना आणि दिग्दर्शन प्रमोद भुसारी. यातील प्रमुख पात्र ऍडव्होकेट भुसारी, अतुल भुसारी, ऍडव्होकेट पांडे, मोहन पांडे, सहकारी राजेश चवडे, अनिल इंदाणी, सहाय्यक प्रमोद भुसारी. मुख्य आरोपी डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी आणि माननीय न्यायाधीशांच्या प्रमुख भूमिकेत आणि विशेष भूमिकेत कुमार केतकर. तर सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत श्रीपाद भालचंद्र जोशी नवे डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्यावर रचलेलं हे अभिरूप न्यायालय. माननीय न्यायाधीश डॉक्टर कुमार केतकर येत आहे हो. माननीय न्यायमूर्ती महोदय, आजचा हा खटला आपण सुप्रसिद्ध साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्यावर सुरू करीत आहोत आणि त्या खटल्याचा खटला क्रमांक आहे 75. श्रीपाद भालचंद्र जोशी हे आरोपी असल्यामुळे त्यांना न्यायालयाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी आपण निर्देश द्यावेत. आरोपीला ताबडतोब सादर करा. डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी हाजीर हो. मराठीत बोला आणि आचार्य घ्या त्यांचं नाव. हो, आचार्य डॉक्टर नाही, आचार्य श्रीपाद भालचंद्र जोशी उपस्थित व्हा. न्यायमूर्ती महोदय, आरोपी आले आहेत. आरोपांनी स्थानापन्न व्हावं. बसा बसा, ते आरोपी आहे. न्यायमूर्ती महोदय, आरोपींवर अनेक आरोप आहेत आणि आरोपी आजपर्यंत कोणाच्या हाती लागत नव्हते. आता ते हाती लागले आणि त्यांच्यावर खटला सुरू करण्यात आलेला आहे आणि खटला आपल्या समोर सादर होत आहे. आणि त्या खटल्याचा क्रमांक 75, त्यालाही काही विशेष महत्त्व आहे. तर फिर्यादी हे साहित्य सरकार आहे महोदय, आणि फिर्यादीतर्फे वकील ॲडव्होकेट अतुल भुसारी आणि ॲडव्होकेट मोहन पांडे हे काम पाहत आहेत. वकिलांना बोलवा. वकील साहेब पांडे आणि वकील साहेब भुसारी हाजीर हो. न्यायमूर्ती महोदय, आरोपीने आपला वकील घेतलेला नाही, त्यामुळे आरोपीला वकील करण्याची संधी देण्यात यावी. श्रीपाद भालचंद्र जोशी आरोपी यांना आपला वकील सादर करायचा आहे का? असल्यास कोण आहे? नाही, न्यायमूर्ती महोदय, आरोपी आपलं स्वतःच संरक्षण करण्यास समर्थ आहे. आरोपीला कायदेविषयक सहाय्य घेता येईल तर आपला काय विचार आहे?
नाही, आरोपी स्वतः प्रश्नांची जे काही तपासणी असेल त्याला सामोरं जाईल. मग खटला क्रमांक 75चं कामकाज आता सुरू करण्यात यावं, कारण आरोपीने वकील घेणार नाही असं जाहीर केलेलं आहे. मिलॉर्ड, खटला सुरू होतोय. आपले नाव? आपले नाव? मला डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी असं म्हणतात. ओ, श्रीपाद भालचंद्र जोशी की डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी? डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी. डॉक्टर आहेत का? हा. अरे थांब, मला की नाही सकाळपासून जरा सर्दी पडशाने खूपच बेजार झालोय. मला अरे. की नाही डॉक्टर सकाळपासून असं घशाला खूप हे असं सर्दी पडश. शरीराचे डॉक्टर नाहीत ते. मग ते आचार्य पदवी मिळालेले डॉक्टर आहेत, PhD. सॉरी मला वाटलं की म्हटलं गोळ्या घेऊन घेतल्या असतात. नाही. आरोपीने ना? आरोपींनी एक महत्वाची गोष्ट प्रथम पूर्ण केली पाहिजे, ती म्हणजे शपथ घ्यायला हवी. आपण म्हणावा देवा शपथ खरं सांगेल. देवावर तर विश्वासच नाही. ज्यांच्यावर विश्वास मी आहे स्वतःला स्मरून, माझ्या विवेकाला स्मरून सांगतो की जे काही सांगेल, जे आरोप असतील त्याची मी जे उत्तर देईल ते अत्यंत प्रामाणिकपणे देईल. ठीक आहे, आपला देवावर विश्वास नाही, आपण आपल्या विवेकाला स्मरून जे काही आपल्याला सांगायचं आहे ते पूर्ण सत्य सांगावे. मिलॉर्ड, आरोपी हे एक ज्येष्ठ ख्यातनाम विचारवंत समीक्षक, अभ्यासक आणि वक्ता या नात्याने सर्वत्र ओळखले जातात. त्याचप्रमाणे ऐन उमेदीच्या काळात वैचारिकता, काव्यात्मकता आणि अगतिकता, अगतिकता नाही आहे ते, हो, प्रागतिकता सॉरी, आहे. नाही, प्रागतिकता असे बहुविध आणि बहुआयामी स्वरूपाचे व्यक्तित्व घडविण्यामध्ये कोणकोणत्या व्यक्तींची प्रेरणा महत्वपूर्ण ठरली हे आरोपींनी कोर्टात सांगायला पाहिजे. न्यायमूर्ती महोदय, प्रश्नामध्ये जो विचारला जातो आहे यामध्ये कोणीतरी व्यक्ती असेल तरच ती प्रेरणा देऊ शकते असं गृहीत आहे. आणि हे ईश्वर सत्ता अशा संस्कारातून आलेली या प्रश्नाची सगळी मांडणी आहे. कोणीतरी एक विशिष्ट व्यक्ती, एक विशिष्ट सत्ता, एक विशिष्ट संकल्पना, एक विशिष्ट स्त्री, एक विशिष्ट पुरुष हेच फक्त प्रेरणा देत असतात याच्यावरती आरोपीचा विश्वास नाही. आपल्या अवतीभोवती भवतालामध्ये प्रेरणा देणारे इतके घटक असतात, त्या फक्त व्यक्तीच नसतात आणि त्या व्यक्ती सुद्धा स्वयंप्रेरित नसतात, त्याही कोणीकडून तरी प्रेरित असतात. त्यामुळे प्रेरणा ज्याची त्याला कशाची घ्यायची हे ठरवायचं स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि ते आरोपींनी सतत घेतले नाही. मिलॉर्ड, तरुणपणापासून आरोपीला सामाजिक दृष्टी समाजमनस्क आहे. सामाजिक विचारांची जडणघडण होण्यासाठी त्यावेळी त्यांनी कोणती सामाजिक वळवळ त्यांना महत्वाची वाटते? काय सामाजिक वळवळ? काय बोलता काय? नीट वाचा. सॉरी, सामाजिक चळवळ. हा. माफ करा, सामाजिक चळवळ म्हणायचं होतं मला. मुळामध्ये 1950 सालचा जन्म आहे आरोपी क्रमांक 75चा. आणि भारतीय राज्यघटना घेऊन नंतर हा क्रमांक 75 जन्माला आलेला आहे. 50चं दशक जे आहे, माझी जी पिढी आहे, या पिढीचा परवलीचा शब्दच मुळामध्ये सामाजिक बांधिलकी, सामाजिक न्याय, सामाजिक विवेक, सामाजिक जाणीव हा परवलीचा शब्द असलेली ही पिढी आहे. आणि आता मगाशी तुम्ही ज्या प्रेरणांचा उल्लेख केला आणि ज्याचं मी तेव्हा उत्तर देण्याचं टाळलं त्याचं उत्तर आता देतो की या पिढीच्या ज्या प्रेरणा आहेत, ही पहिली अशी पिढी आहे की जिने एकाच वेळेला बैलगाडीपासून तर चांद्रयानापर्यंत एवढा मोठा झपाटा, AI पर्यंत एवढा मोठा परिवेश तंत्रज्ञानाचा, माणसांचा, मानवी मूल्यांच्या जपणुकीसाठी आलेली राज्यघटना, समतेसाठी आलेली, सगळ्या प्रकारच्या हक्कांसाठी आलेली, अधिकारांसाठी आलेली,
स्वातंत्र्यासाठी आलेली, व्यक्तीच्या मुक्ततेसाठी आलेली, त्या राज्यघटनेच्या शपथ घेऊनच शोषण करण्यापर्यंत आलेला समाज सुद्धा याच पिढीने बघितला. त्या काळामध्ये या पिढीच्या ज्या प्रेरणा होत्या त्या माझ्याही होत्या, आरोपी क्रमांक 75च्याही होत्या. कुठून आली ही सामाजिकता, का आली ही सामाजिक बांधिलकी, का सामाजिक न्यायाबद्दल बोललं जात होतं, का भारतीय राज्यघटना आली? ही राज्यघटना या देशातल्या हजारो वर्षांच्या प्रचंड मोठ्या लोकसंख्येला शिक्षणापासून, अर्थसत्तेपासून, न्यायापासून जे काही वंचित करण्यात आलेलं असेल, त्या स्वातंत्र्यानंतर प्रत्येक माणसाला, प्रत्येक जातीच्या, उपजातीच्या, प्रत्येक संस्कृतीच्या, प्रत्येक धर्माच्या ही राज्यघटना सर्व धर्मीयांना समान न्याय देते, समान मानते, कोणालाही वरचा आणि खालचा मानत नाही. दुर्दैवाने अद्यापही या पिढीवर जो संस्कार ज्या राज्यघटनेचा झालेला आहे आणि जिच्यासाठी ही पिढी आणि हा आरोपी क्रमांक 75 तळमळतोय, ते अजूनही वयाच्या 75व्या वर्षी त्याला ते स्वप्न राज्यघटनेचं साकार झालेलं दिसत नाहीये. त्यावेळेचा संस्कार, त्यावेळेच्या प्रेरणा या पिढीवर कोणाच्या होत्या? लेखकांमध्ये कोण होते? लेखकांमध्ये बंगालच्या लेखकांची भाषांतरं होत होती. टागोरांपासून बरेडकर, शरदचंद्र चॅटर्जी यांना अनुवादित करत होते. या पिढीवरती, महाराष्ट्रातल्या पिढीवरती महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू यांची नावं घेतली जातात. गांधी, आंबेडकर, लोहिया, सगळे स्वातंत्र्य सेनानी, ही जी पिढी आली ती या सगळ्यांनी जे काही दिलेलं होतं त्या संचिताच्या पार्श्वभूमीवर आली. त्यामुळे ही पिढी कोणाही एका विशिष्ट दैवताच्या प्रेरणेने घडलेलीच नाही. या व्यतिरिक्त या पिढीवरती जो संस्कार होता, तुमच्या 2 प्रश्नांची मी एकत्र उत्तर देतोय, हा ज्याला आपण तथाकथित पाश्चात्य म्हणतो आणि आज आपणच पाश्चात्य झालो आहोत आणि ते पौरात्यांचं बोट धरण्यासाठी आपल्यासोबत येऊ पाहतायत. आपण अभारतीय झालो, आपलं अभारतीयकरण झालं. पाश्चात्यांना पाश्चात्य म्हणत म्हणत आपण पाश्चात्यांच्या सगळे जे काही दोष सांगत होतो त्याच्या पलीकडे सगळे दोष आपल्यामध्ये घेऊन घेतले जे त्यांच्यातही नसतील. परंतु त्यावेळेला साहित्यामध्ये सार्त्र, कामू, काफका यांचा प्रचंड प्रभाव होता. माझ्या आधीच्याही पिढीवर होता, माझ्याही पिढीवर होता. अनियतकालिकांची प्रचंड मोठी चळवळ त्या काळात आकार घेत होती. त्यातले सगळे जे लिटल मॅगझिनचं बंड होतं, भाषेचं बंड होतं आणि हे बहुजनांच्या अभिव्यक्तीच्या भाषेचं बंड होतं आणि ते समतेसाठीचं बंड होतं, जसं संतांचं होतं. संतांच्या सामाजिक समतेपासून तर सार्त्र, कामू, काफका यांच्या अस्तित्ववादी जाणीवेला पूर्ण आपलं या सगळ्यांची प्रेरणा घेऊन आणि या संपूर्ण रुसोपासून तर अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती, पलीकडे चीनमध्ये जे काही घडत होतं, हे सगळं ही पिढी फार आत्मीयतेने बघत होती. त्यातून या पिढीचं आणि या आरोपीचं तुम्हाला जे उत्तर अपेक्षित आहे ते घडले. प्रागतिकता हे आपल्या व्यक्तिमत्वाचे अतिशय महत्वाचे अभिन्न अंग आहे. महाराष्ट्रातील प्रगतिशील जाणीवांचे ज्येष्ठ लेखक, विचारवंत अशी आपली ओळख आहे. प्रगतिशील लेखक म्हणून आरोपीची जडणघडण कशी झाली हे आरोपी म्हणून आपण विदित करावे. भुसारी वकील, हा, मी की नाही प्रगतिशील शेतकरी ऐकलंय हो, हा. पण प्रगतिशील लेखकही असतात. अहो नाही, त्यांचं व्यक्तिमत्व, आरोपीचं व्यक्तिमत्व कसं फुललं हे पाहायचं आहे. जा तुम्ही तिकडे, तिथे उत्तर देतात. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जी होती ती घडताना बघत होतो आम्ही लहानपणी. आणि आम्ही नागपूर विदर्भात असल्यामुळे विदर्भ आंदोलनही बघत होतो एकाच वेळी. हा जो सगळा प्रगतिशीलतेचा प्रांत आहे, आपल्याकडे काही काही संज्ञा उच्चारल्या की त्याला एक लेबल लावायचं आहे. प्रगतिशीलता ही, प्रगतिशील म्हटला म्हणजे तो कम्युनिस्टच असायला पाहिजे. ठेकेदारी नाहीये कम्युनिस्टांची प्रगतिशीलता. प्रगतिशील लेखक संघ मी जेव्हा इथे स्थापन केला, चालवला, फुलवला, वाढवला, तेव्हा आमचं पहिलं वाक्य हेच होतं की प्रगतिशीलता ही काही आपल्याला मार्क्स पासून घ्यायची गरज नाहीये आणि ही काही फक्त कम्युनिस्ट पक्षाची किंवा कम्युनिस्ट विचारवंतांची ठेकेदारी नाहीये.
तुमचे संत प्रगतिशील नाही आहेत का? म्हणा तुम्ही प्रगतिशील नाही आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रगतिशील नाही आहेत का? म्हणा तुम्ही प्रगतिशील नाही आहे. म्हणता का? जर तुमच्या परंपरेमध्ये वेदांच्या नास्तिक दर्शनांपासून लोकायतांपासून चारवाक बुद्ध जैनांपासून एवढी प्रचंड प्रागतिक परंपरा या देशाला असताना हे प्रगतिशील हे कुठून तरी आयात केलेलं पाश्चात्य तत्वज्ञान आहे, हा जो बुद्धिभेद करण्याचं चाललेलं होतं त्याला प्रगतिशील लेखक संघ जो स्थापन झाला तो कुठे स्थापन झाला? तो लंडनला स्थापन झाला मुळामध्ये. आणि त्याचे पहिले कोण होते? जे प्रगतिशील लेखक संघाचा जाहीरनामा म्हणजे मुन्शी प्रेमचंद यांचं 1936 लखनौच्या संमेलनाचं भाषण. कोण होते मुन्शी प्रेमचंद? एक उर्दूचे लेखक होते. उर्दू कुठून आली? उर्दू काय मुसलमानांची भाषा आहे? उर्दू ही आपली भाषा आहे. उर्दू ही इथे घडली. हिंदी हिंदुस्थानी, महात्मा गांधी त्याला हिंदुस्थानी म्हणायचे. हा जो प्रगतिशीलतेचा एक व्यापक प्रांत आहे तो महाराष्ट्रासमोर आम्हाला संपूर्ण वेदक म्हणजे कॉम्रेड डांगे हे वेदातला प्रिमिटिव्ह कम्युनिझम सांगत होते, तिथला साम्यवाद सांगत होते. तिथपासून तर इथपर्यंत हा जो साम्यवाद आहे, भारतीय राज्यघटनेतला जो समाजवाद आहे, हा सगळा भारतीय राज्यघटने इतकी प्रागतिक राज्यघटना कुठे आहे जगाच्या पातळीवरती? तुम्ही भारतीय राज्यघटनेवरच फक्त अंमल करा तर तुम्ही प्रगतिशील ठरता. तुम्हाला तो अंमल करू द्यायचा नाहीये म्हणून तुम्ही हे वातावरण निर्माण करता आणि प्रगतिशीलांना नको त्या बाबींशी जोडता. प्रागतिकता ही वेदकाळापासून तुमच्या जवळ आहे, तुमच्या दर्शनांमध्ये आहे, ती पूर्णपणे भारतीय आहे, ती कुठेही अभारतीय नाही. हा आमच्यावरचा संस्कार आहे. घडण जी आहे ना ती फक्त मार्क्स कडून, माओ कडून, कम्युनिस्टांकडून अशी झालेली नाहीये भारतीय प्रगतिशीलतेची. हे ताजे संदर्भांनी त्यात भर घातली. मिलॉर्ड, आरोपी हे चौफेर लेखणीचे लेखक आहेत, साहित्यिक आहेत, समीक्षकही आहेत, कवी पण आहेत, तसेच जनसंवाद माध्यमासाठी लेखकही आहेत. मिलॉर्ड, इतके गुण असणारा आरोपी मी आज प्रथमच पाहिलेला आहे. मला काय म्हणायचं, हे सगळं एकत्ल त्यांनी कसं काय एकवटलं याबद्दल आरोपींनी स्वतःच खुलासा करावा असं माझी कोर्टाला विनंती आहे. न्यायालयाचा फार वेळ जाऊ नये याचीही मला काळजी घ्यायची, याची पूर्ण जाणीव आहे. उत्तर देताना मी ती अधिक संक्षिप्त करण्याचा प्रयत्न करेन. आपल्या आरोपांना हा लेखक म्हणजे कवी वेगळा, कादंबरीकार वेगळा, समीक्षक वेगळा, हे जे सगळे प्रकार आहेत या पद्धतीने लेखनाकडे, कलेकडे, कलावंताकडे कोणत्याही माध्यमाचे बघणं हे पूर्णपणे अभारतीय आहे. भारतीय काय आहे? भारतीयता ही समग्रतेत आहे, होलिस्टिक आहे. आपण हे कुठून शिकलो? मी फक्त नाटककार आहे, मी फक्त ललित लेखक आहे, मी फक्त कथा लेखक आहे, मी फक्त कादंबरी लेखक आहे आणि मी वैचारिक लेखक तर मुळीच नाही. म्हणजे ललित लेखन करणारा हा जणू विचार करतच नाही. तू का अविचाराने लिहितो काय? तुझ्या डोक्यात मेंदूच आहे आणि तो विचारच करतो. ती इनबिल्ट आहे प्रोसेस. हे जे आपण भेद करतो आहोत हे आपण पाश्चात्यांपासून घेतले. स्पेशलायझेशन हे जे आहे ना, जसं कानाचा डॉक्टर वेगळा, कानाच्या मळाचा वेगळा, कानाच्या पाळीचा वेगळा, कानातल्या हाडाचा वेगळा. भारतीय आयुर्वेद याचा असा विचार करत नाही, ते होलिस्टिक समग्र विचार करतं. तसंच भारतीय कवी लेखकाची जी प्रतिमा आहे, जे भारतीय साहित्यशास्त्र सांगतं, ते मुळामध्ये एक लेखक तो नृत्य, नाट्य, संगीत, स्थापत्य या सगळ्यात प्रवीण असू शकतो. तुम्हाला कोणी सांगितलं की तो फक्त कादंबरीकार असू शकतो, समीक्षक असू शकतो? आपलं भारतीयतेशी जे नातं तुटलं ना भारतीय दर्शनांशी, त्याचा हा प्रचंड प्रभाव आहे की आपण नको त्या संकल्पनांना खूप शेंदूर फासून त्याच्यावर तेल ओतून त्याचे मोठमोठे दैवत करायला लागलो. तर आरोपीचं हे म्हणणं आहे मिलॉर्ड. पण आरोपी, कोणताही आरोपी हा सर्व अवगुण संपन्न असतो, पण आरोपी सर्व गुण संपन्न आहेत. हे मिलॉर्ड, आरोपीनं सिद्ध करावे एकाच माणसाला एवढे सगळे गुण कसे काय आत्मसात झाले? काहीतरी म्हणायचं आहे इतक्या सर्व प्रकारातून आरोपी हा नेमका कोण आहे?
म्हणजे कवी आहे का लेखक आहे का साहित्यिक आहे समीक्षक आहे की विचारवंत आहे मिलॉर्ड हे आरोपींनी स्वतःच सांगावं. पण त्यासाठी तुम्ही त्या अनुषंगाने उलट तपासणी करायला पाहिजे, कारण त्यांनी यातली काही उत्तरं दिलेली आहेत. तेव्हा मला तुम्ही वाटतं उलट ते- तपासणी करताना त्याचा विचार करून ते सक्षम आहेत, ते स्वतः सगळं सांगतो म्हणाले, त्यामुळे त्यांना सांगू द्यावं. मला न्यायमूर्ती महोदय, प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना एक प्रश्न विचारण्याची अनुमती असावी. अनुमती दिली. कुटुंबामध्ये तुम्ही ज्या वेळेला भाजी आणायला जाता, दूध आणायला जाता, किराणा आणायला जाता, तुम्ही जेव्हा पत्नी बरोबर एकांतात असता, मित्रांबरोबर असता, मुलांबरोबर असता, तेव्हा तुमच्या या भूमिका असतात त्या वेगवेगळ्या असतात ना. म्हणजे एकाच व्यक्तीच्या हे जे रोल प्लेइंग आहे जीवनातलं, जीवन हे थिएटरच आहे. तुम्ही वेगवेगळ्या भूमिकांमध्ये परफॉर्म करता, स्वतःला सादर करता आणि शक्य तितकी ती भूमिका प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करता. हेच त्याचं सोपं उत्तर आहे. मिलॉर्ड, आरोपीची कवी ही नाममुद्रा फारच ठसठसीत होत आहे. आरोपी तारुण्याच्या वेळेपासून काव्य लेखन सातत्याने करत आहे. सळाळ आणि सळाळ नंतर हा काव्य संग्रह प्रकाशात आल्यावर आरोपीची काव्यात्मकता संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरेस पडली. तर कवितेमधून आपण कसे काय व्यक्त होत होता हे तुम्ही कोर्टासमोर सादर करायलाच पाहिजे, सांगायलाच पाहिजे. भुसारी साहेब, हो. तुम्ही ते बरोबर म्हटलं ना. मला असं वाटतं ते सळाळ वगैरे नसेल, बहुतेक सकाळ आणि सकाळ नंतर असावं. नाही, हे आरोपी सांगतील काय ऍक्च्युअल. हो का? आपल्या भाषेचं असं झालेलं आहे की आपल्या भाषेतून काही शब्द मरण पावलेले आहेत. जसं सांगावा, आपण निमंत्रण छापतो, हा सांगावा आरोपीने पुनर्जीवित केला आणि त्याच्यावर त्यावेळेला वर्तमानपत्रात आमचे मित्र विनोद देशमुख यांनी फार चांगलं टिपण लिहिलं. हा पुनरुज्जीवित केला आरोपीच्या मुलाच्या लग्नाच्या पत्रिकेच्या निमित्ताने आणि आता तो रूढ झाला. म्हणजे सळाळ या कविता संग्रहावरती हे लोकांना कळणार नाही हे गृहीत धरूनच, आपण जसं विचारलात ना प्रश्न, ते गृहीत धरूनच आरोपींनी त्याचा खुलासा केलेला आहे. सळाळ बरोबरचं चिन्ह त्याच्यासमोर अर्थ आहे. सळाळ म्हणजे द्रव पदार्थ कोणताही उकळताना होणारा आवाज. आणि हा जो कविता संग्रह आहे, हा कविता संग्रह या भवतालाच्या सगळ्या ज्या काही घडामोडी होत्या, हे जे भवतालाचं पात्र आहे, या पात्रामध्ये हे जे सगळं उकळणं होतं, त्या उकळण्याचे जे बहुआयामी बहुआवाजी असं वास्तव होतं, या बहुआवाजी वास्तवामधल्या सगळ्या वेदना, क्लेश, दुःख, दारिद्र्य, विषमता, या सगळ्यामध्ये वाढलेली ही जी पिढी आहे, ती सगळी अस्वस्थता या पिढीचं सळाळ आणि सळाळनंतर हे एक प्रातिनिधिक असं आत्मचरित्र झालं त्या काळामध्ये. त्याचं कारण हे आहे आणि तोच त्याला चपकल आणि योग्य शब्द होता. आता तुम्ही प्रश्न जो विचारलेला आहे अतुल भुसारी ऍडव्होकेट यांनी, की तुम्ही आपली काव्यात्मकता जी आहे ते कविते म्हणून आपण कसे काय व्यक्त होत होता, हा फार महत्वाचा प्रश्न आहे. आपल्याला असं वाटतं की सगळ्यात सोपं जर काही असेल तर कविता करणं आहे आणि सगळ्यात कठीण काही असेल तर कादंबरी लिहिणं. सगळ्यात कठीण काही असेल तर कविता करणं. कारण गद्य प्रकारासाठी तुम्ही भरपूर होमवर्क करता, संदर्भ जमा करता, तयारी करता. 7-7 वेळा 8-8 वेळा आपले मसुदे जे असतात, अत्यंत प्रख्यात लेखक जे असतात, ते जोपर्यंत ती कादंबरी, ती कथा त्यांच्या पसंतीला उतरत नाही, म्हणजेच वाचकाच्या पसंतीला उतरत नाही, कारण तो वाचकाचा प्रतिनिधीच असतो शेवटी, तोपर्यंत त्याला तिथे त्याच्यावर खूप परिष्करण करण्याची. गद्य आणि कवितेमध्ये फरकच हा आहे की कवी कागद पेन घेऊन बसत नाही, कवी संदर्भ गोळा करून सगळं शब्दकोश पाहून कविता लिहित नाही. कविता हा वाङ्मय प्रकारच आणि काव्य ही संवेदनाच
अन्य सगळ्या वाङ्मय प्रकारापेक्षा किंवा कला प्रकारापेक्षा कवीला कवित्व जे त्याचं सिद्ध करते त्याला प्रचंड क्लेश, प्रचंड यातना भोग हा कवी नवरा म्हणून वागतो, बाप म्हणून वागतो, कार्यालयात कारकून म्हणून वागतो किंवा प्राध्यापक शिक्षकही असतो. त्याचा काहीच वाटत नाही लोकांना की हा असं काहीतरी जगत असेल. कवीच्या, लेखकाच्या, कलावंताच्या ज्या आत्मपीडा आहेत त्यातून कवी घडतो आणि ती त्याची एकट्याची नसते. हा परकाया प्रवेश असतो, कारण हा अनिर्वाचित प्रतिनिधी आहे जनतेचा, निवडून न दिलेला. आणि याचं त्याला भान असतं की मी जे व्यक्त करतोय ते माझं नाही आहे. हे सगळं जे मी बघतोय, पाहतोय, जगतोय, ते संवेदन जे माझ्यामध्ये येत आहे, माझ्या मेंदूत असलेल्या प्रक्रियेमुळे जे बोधन मला होत आहे, आणि त्याचा माझा जो काही पिंड आहे त्याच्यावरती जो संस्कार माझ्या आत होतोय तो कागदावर होत नसतो. कविता कागदावर लिहिली जात नाही. हाताने कविता जेव्हा कागदावर लिहिली जाते किंवा संगणकावर, हा फक्त प्रिंटर आहे. कविता इथून नाही लिहिली जात, कविता इथूनही लिहिली जात नाही, कविता इथून लिहिली जाते. आणि इथून ती लिहिल्या जाण्यासाठी जे रसायन तयार व्हावं लागतं ते फार आत्मक्लेश करून घेणारं असतं. स्वतःला सोलत जातो कवी, आणि तो इतका सोलत जातो की कांदा जसा सोलल्यानंतर काहीच हाती लागत नसतं किंवा वाळू जशी पूर्ण हातून निसटून जात असते, तशी कविता ही अनेकदा हातून निसटून गेलेली असते. कवीची कितीही श्रेष्ठ कवी असो, त्याची प्रत्येक कविता ही श्रेष्ठ असतेच असं नाही. अनेक त्याला न पटणाऱ्या कविता लिहिल्या गेलेल्या असतात. हा, मला वाटतं कवितेबद्दलचं एवढं आशयघन वक्तव्य आता आपल्याला कळलं. बरोबर आहे. तर कविता या आशयघन असतात. मिलॉट, या लेखन प्रकाराला कविता या लेखन प्रकाराला आरोपीनं वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. बापरे, इतक्या वरती? हो. का बरं, खाली जागा नव्हती का? त्यांच्या घरी मी गेलो होतो तेव्हा सगळं घर ट्रॉफीजनी भरलेलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं कविता घरात ठेवायला जागाच नव्हती, म्हणून त्यांनी ती उंचीवर नेऊन ठेवून दिली. हो, तसं नाही, वैचारिक दृष्टीने कवितेला त्यांनी उंचीवर नेऊन ठेवलाय. असं. पण मला काय म्हणायचं आहे की कवीच्या उंचीच्या तुलनेत त्यांच्या कवितांची उंची फार मोठी आहे. हो हो, विषयाला धरून बोला. हो हो, विषयाला धरून बोल, हा, असं तुम्हाला म्हणाले. नाही मला तुमचा प्रश्न. मिलॉर्ड, आरोपीचे समीक्षात्मक लेखन अतिशय समृद्ध स्वरूपाचं आहे. एका मूल्यात्मक दृष्टीचा, गंभीर प्रवृत्तीचा, प्रागतिक आणि ज्वालाग्रही समीक्षक असं म्हणून. अरे काय, नीट वाचा, ज्वालाग्रही नाही ते, नीट वाचा तुम्ही. हो हो, मर्मग्राही समीक्षक अशी यांची ओळख आहे. आपली दळणवळण कशी गेली, आपली जडणघडण कशी होत गेली याबद्दल आपण थोडक्यात पण सविस्तर माहिती द्यावी. हे पूर्ण आत्मचरित्र सांगण्यासारखं आहे. थोडक्यात पण सविस्तर. थोडक्यात पण सविस्तर. हो हो. मुळामध्ये तुमच्या जडणघडणीमध्ये तुमच्या जन्मदात्यापासून, तुमच्या कुटुंबापासून, पत्नीपासून, मित्रांपासून, गप्पांपासून, संस्थांपासून, शिक्षकांपासून अनेकांचा अनेक प्रकारचा वाटा असतो. या आरोपीने काय ठरवलं, हा श्रीपाद भालचंद्र जोशीच का झाला, हा बाकी काही का नाही झाला? त्याचं रहस्य एकाच गोष्टीत आहे की याच्या समोर इतके आदर्श होते आणि तितकेच अनादर्शही होते. काही आदर्श अनादर्श होते, काही अनादर्श आदर्श होते. इतक्या आदर्श अनादर्शांमधून आपल्याला नेमकं काय व्हायचंय याचा चॉईस जो आहे हा कसा तयार होत असतो कवीचा, लेखकाचा, त्याला स्वतःला तो कुठे आणि कधी सापडतो. माझी पिढी, हिच्या वाचनाचा क्रम काय होता, ही बाबुराव अर्नाळकर वाचत आलेली पिढी. त्याची प्रगती कशी होत गेली, बाबुराव अर्नाळकर नंतर मग तो वयामध्ये आल्यावर थोडासा नासी फडकेकडे जात गेला.
आणि त्याच वेळेला त्याला खांडेकर उपलब्ध होते, त्याच वेळेला त्याला साने गुरुजी उपलब्ध होते, त्याच वेळेला त्याला अण्णाभाऊ साठे उपलब्ध होते. आता याच्यातले त्याला खेचणारे कोण होते? त्याच्या वाचन विकासामध्ये त्याच्यामध्ये मग एक एक जण गळत गेला. नासी फडके गळत गेले, खांडेकर वरेत गेले, अण्णाभाऊ साठे वरेत गेले. हे जे घडत गेलं, या सगळ्या घडणावळीमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग हा होता की आपण जे आदर्श असलेले पण त्यांच्यातले जे अनादर्श आपल्याला दिसत आहे, अशा थोर आदर्शांना नकार देणे. मला हे व्हायचं नाहीये, ते व्हायचं, असं करता करता परिस्थिती ही आली की इतक्या लोकांना नाकारावं लागलं. काय नकार देण्यासारखं व्यवस्था संपूर्ण नकार देण्याची होती की पिढीच मुळात व्यवस्थेला नकार देणारी होती. या नकार देण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही साकार होत जाता. तुमच्यातला लेखक, कवी, व्यक्ती हा साकार होत जातो. हा आरोपी असा साकारत गेला. ही जी जडणघडण आहे, पण तुम्हाला जर त्याचे संदर्भ अधिक हवे असतील तर याचा जेव्हा जन्म झाला, हा जिथे राहत होता ती शांतीनगर नावाची वस्ती होती. या वस्तीतून समोर स्मशानात जळणारी प्रेत दिसत होती. वय वर्षे 1 ते 4. ते स्मशान जे आहे ते इतकं जवळचं होतं, दूर असलं तरी त्याच्या ज्वाळा ज्या होत्या, याच्या घडणीमध्ये म्हणजे वय वर्ष 5 ते 15, या 10 वर्षात याच्या वाट्याला काय आलं? याला वाट्याला जो परिवेश आला, याच्या वाट्याला जी शाळा आली, याच्या वाट्याला जे कॉलेज आलं, हे सगळं अब्राह्मणी होतं. त्यामुळे या कवीवरचा जो तुम्हाला बहुजन संस्कार दिसतोय, त्याचं रहस्य त्याच्या वाड्यामध्ये आहे. या वाड्यामध्ये सगळ्या जाती उपजातीचे लोक, वेगवेगळ्या धर्माचे, हे सगळे 3 मजले एकत्र राहत होते. आणि हा आईस्क्रीम विकत, पेपर विकत, केळं विकत, असं सगळे ते जीवन बघत एसटी स्टँडवरचं, रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरचं. म्हणजे नारायण सुर्वेंच्या कवितेत जसा मार्क्स त्यांना भेटला, तसा या कवीला मार्क्स आधीच भेटलं वाचायच्या, त्यानंतर वाचला. त्याची शाळा बहुजन समाजाची, दलितांची, त्याचं कॉलेज बहुजन समाजाचं, दलितांचं, त्याचे मित्र सुद्धा ब्राह्मणी परिवेशातली. त्यांची घरं जी आहेत मोमीनपुऱ्यातली, इंदोऱ्यातली, जाटतरोडीतली, इमामवाड्यातली, ही पाहिल्यावर रडल्याशिवाय राहू शकत नव्हता. इतकी ती आत्मीय संवेदनाची घडण जी तुम्ही म्हणताय कवीची, वेगळेपण जे माणसाचं, ते तुम्हाला वयाच्या 75व्या वर्षी त्या वयातलं पाणी तुमच्या डोक्यामध्ये आणून देतो, इतकं ते जपलं जातं. ही जी जपणूक आहे, याच्यामध्ये तुमच्या आधीच्या काही प्रश्नांची उत्तरं सामावलेली आहेत. मिलाड, आरोपीची जडणघडण कशी झाली याची कल्पना आतापर्यंत आपल्याला आली. मिलाड, आरोपीच्या समग्र लेखनाला विचारशीलतेचे भक्कम अधिष्ठान आहे. मिलॉर्ड, आरोपी हे मुळामध्ये कवी आहेत, लेखक आहे, शिवाय माध्यम तज्ज्ञ आहे. प्रसार माध्यम आणि जनसंवाद या विषयाचा आरोपीनं बारकाईनं अभ्यास केला आहे. शिवाय माझ्या माहितीप्रमाणे आरोपी नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाचे विभाग प्रमुख होते. तरीही आरोपीचे सर्व माध्यमांबाबत मत फारसे चांगले नाही. त्याचा आरोपीनं खुलासा करावा. आरोपी एवढ्या त्वेषाने आणि उत्कटतेने बोलतायत की त्यांना किमान पाणी तरी देण्यात यावं. कारण मगाशी त्यांचा आवाज आभारी आहे न्यायमूर्ती महोदय. उद्या कदाचित पेपरमध्ये छापून येईल, न्यायमूर्ती साहेबांनी आरोपीला पाणी पाजले. मुद्दा असा आहे की आज आपण जे काही आहोत, मॅन इज व्हॉट द मेसेजेस ही गेट्स. मनुष्य हा त्याला मिळणाऱ्या संदेशांची निर्मिती असतो. एक काळ असा होता की आपल्या घरामध्ये काय होतं, परवचा वाचला जायचा. संध्याकाळी मुलांना काही संस्कार घडवणाऱ्या बाबी शिकवल्या जायच्या.
दिवा लावला जायचा, सकाळी रांगोळी काढली जायची, अंगण असायचं, सडा टाकला जायचा. एक मंगलमयता आणि पवित्रता आणि शुचितेचे वेगळे संस्कार घरामध्ये पोथ्या वाचल्या जायच्या, काही पारावणं व्हायची, कीर्तनं व्हायची, प्रवचनं व्हायची. संस्कार केंद्र ही होती, शाळा होती, शिक्षक होते. या सगळ्या संस्कार केंद्रांचा अपमृत्यू झाला. कशामुळे झाला? तो झाला नवीन संवादाच्या माध्यम आणि तंत्रज्ञानाने जी माध्यमं आपल्या घरात शिरली, मग जी आपल्या हातात आली आणि जिने आपल्या मेंदूचा 24 तास 24/7 कब्जा घेतला, त्याच्यातून आपण संस्कारित व्हायला लागलो. आपण आता सध्या माध्यम संस्कारित आहोत. आपण शिक्षण संस्कारित नाही, शिक्षक संस्कारित नाही, कुटुंब संस्कारित, हे यांच्या कोणावर आपण संस्कार आहे? सगळ्या कुटुंबावर 24/7 प्रत्येक जण त्या खोक्यामध्ये पाहतो, नाही तर मोबाईल मध्ये पाहतो, युट्यूब मध्ये पाहतो. आणि ही माध्यमं कोणाची आहेत? आपण भाषा निरक्षर आहोत, आपण संस्कृती निरक्षर आहोत, आपण माध्यम निरक्षर आहोत. आपण असे नव्हतो. आपण जोवर भारतीय होतो, भारतीयांनी इतकी माध्यम साक्षरता, संस्कृती साक्षरता, भाषा साक्षरता जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार नाही. परंतु गेल्या 80, 90, 100 वर्षामध्ये, म्हणजे ब्रिटिशांच्याही काळात देखील नाही, आपण स्वतःच्याच 75, 77 वर्षाच्या काळात हा जो 80, 90 वर्षाचा आपला समाज आहे, याच्यामध्ये वेगाने परिवर्तन गेल्या 3 दशकात जी घडलेली आहेत, ती 90 नंतर घडली. आपल्याकडे युरोपात ती 100 वर्ष आधी घडली होती. ते त्यातून होरपळून निघाले होते आणि तिथे टीव्ही बंद आंदोलनं झाली. माध्यमांच्या म्हणजे टीव्ही का बंद केला पाहिजे, पुस्तकं लिहिली गेली, शिबिरं घेतली गेली, आंदोलनं झाली. 2-2 करोडची सदस्यता असलेली टर्न ऑन लाईफ, टर्न ऑफ टीव्ही नावाच्या चळवळी झाल्या. त्यांच्याकडे हे झालं त्यावेळेला आपण पूर्णपणे त्यात अधीन होतो. कोणाची आहे ती माध्यमं? या सगळ्या वाहिन्यांवरती आणि वृत्तपत्रांवरती कोणाचा ताबा आहे? तुमच्या माझ्या पैशावर चालतात का ती? आपल्याला सगळं फुकट मिळतं. एक वृत्तपत्राचं प्रोडक्शन कॉस्ट मध्ये तुम्हाला घ्या म्हटलं तर तुम्ही घेणार नाही विकत एकही वृत्तपत्र. म्हणजे तुमच्या वतीने कोणीतरी, तुम्ही जे काही पाहता, जो संस्कार तुमच्यावर होतो, ज्या प्रतिमा दिसतात, ज्या बाया दिसतात, जे द्वेष, सूड, हिंसा, जे काही तुम्हाला घराघरात पोचवलं जात आहे, कोण पोचवतं? कोण युद्ध पोचवतो? दहशतवाद कोण पोचवतो? एक बॉम्ब कुठेतरी फोडतो, तो 24 तास एक टायर कुठेतरी इतवारीमध्ये जळतं आणि मग मला फोन येतो मुंबईवरून, अरे क्या हो गया नागपूर में? कुछ नहीं हुआ. गरमपेठेत तर काहीच नाहीये. हा जो माध्यमांचा परिणाम आहे आपल्यावर असलेला, हा पूर्णपणे जनविरोधी आहे. हा पूर्णपणे कोणाची आहेत माध्यमं? माध्यमं ही जाहिरातदारांची आहेत, माध्यमं ही भांडवलदारांची आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणावरती ज्यांनी गुंतवणूक करून त्याच्यातून युद्ध होतात. कारण युद्ध ही वस्तू आहे, शस्त्र ही वस्तू आहे, माध्यम ही वस्तू आहे, बातमी ही वस्तू आहे. या सगळ्या वस्तूंच्या आपण इतक्या आहारी, आणि आपण त्याचे उपभोक्ते आहोत, आपण त्याचे ग्राहक आहोत. आपण व्यक्ती राहिलेलोच नाहीये. आणि आता तर आपल्याला चॉईसच नाहीये. चॉईसलेस, अभिरुची विहीन, संवेदना विहीन, पूर्णपणे बधीर, पूर्ण संवेदनशीलता घालून बसलेलो. आपल्याला वाद घालता येत नाहीत, विवाद करता येत नाही, चर्चा करता येत नाही, ते करायची गरजही वाटत नाही. ही स्थिती माध्यमांनी आपल्याला दिलेली आहे. हे समजून घेण्याचा अर्थ होतो माध्यम साक्षरता, माध्यमांची नीतिमत्ता आणि मीडिया एथिक्स. हे संशोधनं केवळ आणि केवळ आतापर्यंत जी काही थोडीफार तुटपुंजी आहे ती या आरोपीने केलेली आहे. मिलॉर्ड, आरोपी हे दैनिक लोकमत या वृत्तपत्राच्या साहित्य जत्राचे संपादक बरेच वर्ष होते. त्याचप्रमाणे विदर्भ साहित्य संघाच्या युगवाणी या नियतकालिकाचे 10 वर्ष संपादक होते. शिवाय मराठी राज्यातले मराठीचे वर्तमान आणि शरदचंद्र मुक्तिबोध शतकोत्तर आकलन इतक्या सगळ्या ग्रंथाचं आरोपीनं संपादन केलेलं आहे. मिलॉर्ड, इतकं सगळं संपादन एकाच वेळी एक जण, एक आरोपी कसा काय करू शकतो, हे आरोपींनी अगदी थोडक्यात पण सविस्तर सांगावे. अगदी जर थोडक्यात सांगायचं असेल आणि त्याचा जर सविस्तर करायचा असेल तर जोवर तुम्ही काहीच करत नाही तोवर तुम्ही काहीच करत नसता. जो माणूस 10 कामं करतो तो माणूस 11वं काम करतो. जो एकही काम करत नाही तो कोणतंही काम करत नाही.
मी हा आरोपी 10 वर्षापासून विदर्भामध्ये 2 महत्वाचे प्रकल्प करतोय आणि जे फार ऐतिहासिक महत्वाचे आणि मूल्याचे. एक आहे विदर्भाचा सांस्कृतिक इतिहास, जो प्रत्येक विभागाचा लिहिला जावा. पानसरे आता दिवंगत झाले, पण मूळ योजना जी होती ती प्रत्येक विभागाचा सांस्कृतिक इतिहास समोर आल्याशिवाय स्थानिक इतिहास, स्थानिक माणसाचं चरित्र, चारित्र्य, रीती रिवाज, परंपरा, त्यातली प्रागतिकता, त्याची संवेदना, हा सगळा इतिहास लोकांपर्यंत पोहोचतच नाही. आपला खरा आपल्याला कोणीतरी लिहून ठेवलेला कोणता तरी इतिहास जो आहे, आणि मग त्याच्यामध्ये आपण आपल्या पद्धतीने जी सरमिसळ करतो. लोकल हिस्ट्री नावाची इतिहासात संकल्पना, त्या त्या भागाचा, त्या त्या गावाचा स्थानिक सांस्कृतिक इतिहास लिहिले जाणं, त्या त्या भागाचा वाङ्मयीन इतिहास लिहिले जाणं, तोपर्यंत तिथली तिथली प्रतिभा जी आहे, कोणीतरी 4च नावं माहीत असतात मुंबई पुण्याच्या लोकांना विदर्भातली, 5वं नावही माहीत नसतं अनेकदा. ही जी स्थिती आहे, त्यामुळे आपण संयुक्त महाराष्ट्र म्हणतो, महाराष्ट्र एक झाला, पण आपलं भाषिक सांस्कृतिक सौहार्द आणि ऐक्य अद्याप प्रस्थापितच झालेलं नाही. ही जी कारणं असतात, परंतु हे काम करण्यासाठी तुम्हाला लोक लागतात. 1-1, 2-2 लाख रुपये आता ज्या प्राध्यापकांना मिळत आहेत, त्यांना कामच करायची गरज संपलेली आहे. मी महामंडळाचा अध्यक्ष असताना म्हटलं होतं की प्राध्यापकांचे पगार 25,000 करा. आत्ता मराठीच्या विकासाला सुरुवात होते. त्यांना 5,000 रुपये सांगा की हा प्रोजेक्ट कर, 5,000 घे, हा महत्वाचा प्रोजेक्ट आहे, 10,000 घे. जेवढा पैसा तो वर्षाला कमवतोय त्यापेक्षा अधिक काम कर, अधिक पैसा कमावा. त्याला गरजच उरलेली नाही वाचनाची, त्याला गरज उरली नाही शिकवण्याची, विद्यार्थ्यांना गरज उरली नाही शिकवण्याची. त्यामुळे हे जे सगळं अधःपतन आहे सांस्कृतिक, भाषिक, वाङ्मयीन, हे तुम्ही रोखणार कसं आहात? त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत हे सगळं करत राहणं, याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. हा बाय चॉईस नाही करत आहे, बाय कंपल्शन करत आहे. प्राध्यापकाला जशी शिकवायची गरज पडली तरी विद्यार्थ्यालाही विद्यार्जन करण्याची गरज उरली नाही असं मला वाटतं. बरोबर. मिलॉट, आरोपी हे विदर्भ साहित्य संघाचे 30 वर्ष उपाध्यक्ष होते. किती? काय म्हटलं? 30 वर्ष. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी 2016 ते 2019 या कालखंडात काम पाहिले. विश्व मराठी परिषदेचे संस्थापक मार्गदर्शक राहिले. महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संस्थापक आहेत. या विविध संस्थांमध्ये आपले अनुभव कशा प्रकारचे राहिले हे अगदी थोडक्यात त्यांनी सांगायला पाहिजे. भुसारे साहेब, हो, तुम्ही काय म्हणालात की 30 वर्ष साहित्य संघाचे उपाध्यक्ष होते? हो. आपण 30 वर्षात एकदाही त्यांना चान्स मिळाला नाही अध्यक्ष म्हणून, म्हणजे सिटी सिनियरिटी प्रमाणे तरी? अध्यक्ष हा अध्यक्ष असतो, उपाध्यक्षाला खूप काम करावं लागतं तिकडे. ऑर्डर. नाही, मी अशा अवास्तव कॉमेंट करायची गरज नाही, मुख्य मुद्द्यांकडे या. सॉरी सर. विदर्भ साहित्य संघ ही आणि मी यांचं नातं जे आहे ते रक्ताचं आहे, घामाचं आहे. त्यामुळे या संस्थेला, मी त्या संस्थेमध्ये असो किंवा नसो, अध्यक्ष असो की पदाधिकारी असो की चपराशी असो, या संस्थेला जर कोणी केव्हाही इजा पोचवली तर पहिली गोळी छातीवर घेणाऱ्यांपैकी मी असेल त्या संस्थेच्या रक्षणासाठी. इतकं माझं आणि त्या संस्थेचं अभिन्न नातं आहे. कारण 50 वर्ष त्या संस्थेशी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, वेगवेगळ्या भूमिकांमध्ये त्या संस्थेला जे काही आकार देण्यामध्ये इतर सगळ्यांच्या सहकार्याने यश आलेलं आहे, त्यातले अनुभव सांगायचे तर तुम्ही माझी एक 3 तासाची स्वतंत्र मुलाखत ठेवा. पण मला इथे एक काहीतरी गोंधळ झालेला आहे असं वाटतं. काय? मला इथे एक मेनू कार्ड आणून दिलंय. आता न्यायमूर्ती समोर हे मेनू कार्ड कशाला मला कळलेलं नाही. आपण करावं. ऑर्डर म्हणाला ना, त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला काहीतरी पाहिजे बघ. ऑर्डर म्हटलं तर मी यांच्या उद्देशून म्हटलं, मला काही खायला प्यायला या खुर्चीत बसून नकोय. हे मेनू कार्ड दिलेलं आहे. माफ करा महोदय, मी थोडी क्षमा मागतो. हा आजच त्याचा पहिला दिवस आहे. यापूर्वी तो हॉटेलात वेटर होता, म्हणून मेनू कार्ड ठेवलाय त्याने. ऑर्डर ऐकून. अहो पण ते हे मग ऑर्डरच करायचं होतं तर मग हल्ली वेटरला सांगत नाहीत, झोमॅटोला सांगतात. मी त्यासाठीच दिलं सर, ते झोमॅटोला ऑर्डर द्या.
छान छान पदार्थ येतात आणि अस्सल मस्त राहतं. पण मुख्य मुद्दा आता हे ऑर्डर ही यांना उद्देशून होती. त्यामुळे आता तुम्ही कधी- तुमचा जुना व्यवसाय सोडून द्या. तू हे हा खटला झाल्यानंतर मला भेट, मी तुला ट्रेनिंग देतो. सर विषयांतर होत आहे, आपण खटला हो, ताबडतोब सुरू करा. बोला मोहन. मिलॉर्ड, आरोपीने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी सतत लढा दिला आहे. मराठी भाषेच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी निष्ठापूर्वक लढा देतच राहिले आहेत. आपल्या मराठी भाषेचं जतन करण्यासाठी, मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने, महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेसाठी नेमकं काय केलं पाहिजे असं यांना वाटते. What I mean to say that what the ROP expects to promote the Marathi language in the society and वकील all. साहेब, हे सगळं इंग्लिश अरे, इंग्लिश मध्ये अ, हेच आपलं मराठीवरचं प्रेम, मराठीचा जिव्हाळा. सॉरी, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, म्हणजे मला म्हणायचं होतं की आय मीन टू से. अगेन इंग्लिश. माफ करा, पुन्हा मराठीत बोलतो. ठीक आहे, चल. मिलॉर्ड, आरोपीच्या चिंतनातून, आरोपीच्या भाषणातून सतत महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दलची काळजी, चिंता व्यक्त होत आली आहे. महाराष्ट्राची संस्कृती कुठल्या दिशेनं जात आहे याचा खुलासा आरोपीनं करावा. वकील साहेब, हा. ती दिशा शोधण्याचा मी खूप प्रयत्न केला, मराठी भाषा कुठे चालली आहे म्हणून. मी गुगलवर सुद्धा पाहिलं, पण काहीच दिसलं नाही मला. काय कुणी कुणी त्या वकील गुगल कोणी- वरती मला गोलगोल 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 फिरत असतो ना, दिशाहीन सगळं. वकील कोणी केलं तुम्हाला? कोणाकडे असिस्टंट होता आपण? मी 5-6 वर्ष तुमच्याकडेच तर असिस्टंट होतो. नंतर मग केसेस माझ्याकडे जास्त यायला लागले, मी वेगळा झालो, मी सिनियर झालो, तुम्ही ज्युनियरच राहिले. वैयक्तिक संदर्भ नकोत. समांतर चळवळ, ललित कला भारती, अभिनय पथनाट्य चळवळ, पोस्टर पोएट्री, यातून सांस्कृतिक संघर्षाचा प्रवास, आंदोलन पूर्वेकडून पश्चिमेकडे गेलं, त्याचे प्रेरक आपण होता की कसे? विलाट यांनी हे विदित करावं. मगाशी मी सांगितलं तसं हं. साधारण 70चं जे दशक होतं, 60च्या दशकाच्या पार्श्वभूमीवर आलेलं, आपले न्यायमूर्ती महोदय जे आहेत, हा. 60च्या दशकातून त्या संस्कारातलेच आहेत, अच्छा. माझी माहिती आहे. हे जे दशक होतं, त्या दशकाने या 70च्या दशकाची एक भूमी तयार केली, अभिव्यक्तीची, भाषेची. आणि सगळ्या जगभर हे विद्यार्थी क्रांतीचं दशक होतं. भारतात सुद्धा आसाममध्ये पहिलं आसाम गण परिषदेचं विद्यार्थ्यांचं सरकार त्या चळवळीतून आलेलं होतं. आणि पलीकडे 75 साली जी आणीबाणी लागली, त्याची सुद्धा जी सुरुवात झाली ती विद्यार्थ्यांनी वाजवलेल्या थाळीपासून झाली. त्या क्रांतीतून, त्या याच्यातून आणि पाटण्याच्या सभेमध्ये जयप्रकाशांच्या नेतृत्वाखालच्या त्याचं रूपांतर झालं. आणि त्यानंतर वाढलेल्या सगळ्या परिस्थितीत पलीकडे 75ची स्थिती आली. हा जो सगळा कालखंड तुम्ही समांतर चळवळीचा सांगताय, याची थोडीशी बीज मला सांगितली पाहिजे. बिलकुल. 70-71 या काळामध्ये या आरोपीच्या वाट्याला जर समजा मुंबई आली नसती आणि हा जर मुंबईत राहिला नसता, तर कदाचित तुम्ही खरोखर हा आरोपी म्हणून एखाद्या न्यायालयात तुम्हाला दिसला असता. त्याचं कारण असं आहे की या तिथे गेल्याबरोबर याच्या वाट्याला कोण यावं, कोण याचे पहिले मित्र कोण असावेत तिथे मिळालेले? ते दलित पॅंथरची स्थापना होण्याच्या पूर्वीचा नामदेव ढसा, प्रल्हाद चंदवणकर, चंद्रकांत खोत, भाऊ पाध्ये, हे जे वाट्याला आलं, हा सगळा त्या अनियतकालिकांच्या चळवळीतून झालेल्या संस्कारातून. आणि त्या काळात विद्रोह नावाचा अनियतकालिकच आमचा मित्र नामदेव काढत असतो तसा, ते घेऊन तो आला, तेव्हाच आमचा पहिला परिचय झालेला होता. गोलपिठा नावाची जी नामदेव ढसाचा कविता संग्रह, गोलपिठा नावाची मुंबईत वस्ती आहे हे सुद्धा अनेकांना माहित नसतं. आणि ती वस्ती कशाची आहे, कोणाची आहे, कुठली आहे, कुठे आहे तो चौक, तो जो अलंकार टॉकीज आहे, हा जो सगळा भूगोल नामदेवमुळे आम्हाला बघता आला. त्या काळात आम्ही तिथे रस्त्यावर कविता वाचन करत असतो. त्या कविता वाचनातून रस्त्यावरच्या जे काही वातावरण तयार होतं, त्या वातावरणातून लोकांपर्यंत कला पोचवण्याची बीज, म्हणजे लोकांच्या
कला आणि कलावंत प्रोसेनियम जे होतं हे प्रोसेनियम सोडून थिएटर जे आहे ते थेट लोकांना भिडलं पाहिजे, लोकांच्या विषयांचं झालं पाहिजे, लोकांना लिहिता आलं पाहिजे, लोकांचे विषय हे रंगभूमीचे विषय व्हायला पाहिजे. मध्यमवर्गीयांची रंगभूमी होती प्रोसेनियम थिएटर जे होतं ते. जगामध्ये सगळीकडे हे एकाच वेळेला समांतर घडत होतं. त्यामुळे समांतर चळवळ जी आहे, आणि हे नुसते नाटकापुरतं नव्हतं, कवितेपुरतं नव्हतं. आमचं आंदोलन ललित कला भारतीचं हे न्यायमूर्ती महोदय समांतर कला आंदोलन होतं. म्हणजे रस्त्यावरती लोकनृत्यांपासून, लोकगीतांपासून तर रस्त्यावरती चित्रकला आणण्यापासून, रस्त्यावरती शिल्पकलेची प्रदर्शनं नेण्यापासून, रस्त्यावरच्या कवितेपासून तर रस्त्यावरच्या नाटकांपर्यंत हे एकमेव. रस्त्यावरच्या नाटकांची प्रेरणा तशी पहिल्यांदा जी या देशाला दिली ती दिली बादल सरकारच्या, उत्पल दत्तनच्या इकडच्या पॉलिटिकल थिएटर. ते पॉलिटिकलच होतं थिएटर. ते कुठेही ताकाला जाऊन भांडं लपवणारं थिएटर नव्हतं की नाही मी राजकारणाशी माझा काही संबंध नाही, राजकारण हा माझा काही प्रांत नाही. अरे राजकारणच तर तुझं सगळं जीवन नियंत्रित करताय ना. या कामभावनेपासून, कामवासनेपासून तर तुझ्या बुद्धीच्या प्रेरणेपर्यंत प्रत्येक गोष्ट राजकारण नियंत्रित करतं. आणि कोणी सांगितलं तुला राजकारण हे गुंडांची आहे, हे अपवित्र आहे. तू जोपर्यंत सांस्कृतिक राजकारण करत नाहीस उन्नयनाचं समाजाच्या, तू जोपर्यंत, आणि हे कोण करणार? हे भाषा, साहित्य आणि संस्कृतीच करणार. कारण राजकारण ही भाषेतून घडतं, संस्कृती भाषेतून घडते. संस्कृती आणि भाषा अभिन्न असते. संस्कृती भाषा घडवते, भाषा संस्कृती घडवते. हा लेखक कार्यकर्त्यांची, माझी पिढी ही लेखक, सतीश काळसेकर ही लेखक कार्यकर्त्यांची पिढी होती. दलित साहित्य हे सगळे लेखक कार्यकर्ते होते. आणि दलित पॅन्थर ही महाराष्ट्रातल्या सवर्णांना सुद्धा डिकास्ट करणारी अशी एक प्रचंड प्रभावी चळवळ होती. दलित पॅन्थर ही फक्त दलितांची नव्हती. दलित पॅन्थरच्या सोबत असलेले आमच्यासारखे हे जन्मानी उच्चवर्णीय असलेले असे कितीतरी, गोतावळा नामदेवचा, दया पवारचा, अर्जुन डांगरेचा, रवी पवारांचा, एक प्रचंड मोठा तरुणांचा असा सगळा, जसा कुमार सप्तनशीलकडे होता, अशी एक मोठी ती फौज होती. त्याची, ह्या सगळ्यांची बीज जी आहेत, मुंबईवरून नागपुरात आल्यानंतर एजीला परत इथे आम्ही ज्या वेळेला नाटकं करायला लागलो, मी सुद्धा थिएटर मधून आलोय, याच प्रोसेनियम मधून आलोय. परंतु ज्या वेळेला आम्हाला एक जाणवत होतं की आपण बॉक्स सेटवर होतो तेव्हा रंगभूमी नागपूरची, समीप नाट्य म्हणजे काय, तिथे छबिलदास मध्ये काय घडतंय याच्या विरोधातलं होतं नागपूरचं थिएटर त्या काळामध्ये. पहिल्यांदा आम्ही गोची आणि भोपळा, चलरे भोपळा टुणू बहिणी मंडळाच्या सभागृहामध्ये इंटिमेट थिएटर कडवलं, तेव्हा लोकांना कळलं की थिएटर, त्याला थिएटर म्हणतात, असं काहीतरी बसणं. त्यातला अनुसूत भाग काय होता की कलावंत आणि प्रेक्षक, लेखक आणि कलावंत, विचारवंत आणि सामान्य माणूस एका समान पातळीवर आणणं, त्यांच्यामध्ये समीपता निर्माण करणं, इंटिमसी निर्माण करणं. त्याला वाटलं पाहिजे की माझ्यात आणि लेखकात, माझ्यात आणि विचारवंतात, माझ्यात आणि या मंथांमध्ये, माझ्यात आणि भाषेत, माझ्यात आणि संस्कृतीत, माझ्यात आणि नाटकात काही अंतर नाहीये. हे अंतर पुसून टाकणारी ही सर्वसामान्य बहुजनावरती चळवळ होती. आणि ती मग आम्ही नागपुरामध्ये कवितांची सुरू केली, नाटकांची सुरू केली. हे जे वकील आहेत हे स्वतः त्या चळवळीतले आमचे एक अतिशय महत्वाचे नट होते. हे जे कोर्टामध्ये सहाय्यक आहेत हे त्या चळवळीतले महत्वाचे पुढारी होते. ही जी सगळी चळवळ होती अशा लोकांच्या भरोश्यावरती, म्हणजे मुख्य प्रवाही जी रंगभूमी होती तिला इकडे कवी अनिलांसारख्यांना सुद्धा रस्त्यावरती कविता वाचण्याचा मोह आवरता आला नाही. आणि मला एकदा तिथे तुमचं हे बघायचंच आहे, रायपूरच्या संमेलनात आम्ही प्रत्येक संमेलनाच्या बाहेर आमचं समांतर संमेलन असायचं, समांतर चळवळीचं सगळा पेंडॉल हा आमच्याकडे असायचा, तिथे परिसराला लोक नसायचे. अनिल मला म्हणाले की श्रीपाद एकदा मला तुमच्या कविता वाचायचीच आहे. रायपूरच्या संमेलनात आम्ही मंडपाच्या बाहेर अनिलांसाठी खुर्ची टाकली, अनिल बसले आणि अनिलांनी सारेच दीप कसे मंदावले आता ही जी कविता ऐकवली ती तुम्ही पूर्ण ऐकू शकतो, पण मी न्यायालयाचा वेळ घेऊ इच्छित नाही. हा जो प्रभाव होता, प्रस्थापित व्यवस्था जी पूर्ण विरोधामध्ये याच्यात जाऊ पाहत होती, तिच्यात सुद्धा परिवर्तन. दिनकर देशपांडेंनी वयाच्या 23व्या वर्षी आमच्या मुलाखत घेतली होती की तुम्ही जीवनात काय करणार आहात मुलं तरुण. त्यावेळेला लेस्ली सॉनी ट्रेनिंग प्रोग्राम फॉर डेमोक्रेसी जर्मनीचा, हे देशातून एक 20 माणसं दरवर्षी मुलं निवडायचे तरुण आणि त्यांना बंगलोरला ट्रेनिंग.
आम्हाला लोकशाहीचं प्रशिक्षण हे मीनू मसानीने दिलं, नानी पालखीवाल्याने दिलं. कसं आम्ही लोकशाहीपासून अविभक्त होऊ शकतो, हा सगळा या चळवळीचा मूल्य संस्कारचा तो हा. भुसारी साहेब, बोला. तुम्ही सरकारी वकील आहे ना? हा. तुम्ही आरोपीशी फार जवळीक साधताय, थोडं तिकडे व्हा बरं. हो हो होतो. आरोपी हे विसा संघाच्या आत आणि बाहेर करीत होते. हो, विसा संघ माहिती आहे ना तुम्हाला? हा, म्हणजे ते पूर्वी धनवटे रंगमंदिर होतं, तिथे कलाकार, साहित्यिक, कवी यांचा कट्टाच असायचा. अच्छा अच्छा. हा. तिथे आता ऑटोवाले घर्र असे उभे राहतात. हा. झाशीच्या राणीनेही साहित्य संघाकडे पाठ फिरवलेली आहे. हो ना? तेच ना? हा, तेच तेच विदर्भ साहित्य संघ. तर मला काय म्हणायचं आहे की आरोपीनं विदर्भ साहित्य संघाच्या फाटकाच्या आतला आणि विदर्भ साहित्य संघाच्या फाटकाच्या बाहेरचा अनुभव सांगायलाच पाहिजे. मिलॉर्ड, थोडक्यात पण सविस्तर. हा, थोडक्यात पण सविस्तर. हा अनुभव इतका मोठा आहे, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे पुन्हा एक अभिरूप न्यायालय तुम्ही घ्या, पण थोडक्यात सांगतो, सविस्तर सांगत नाही. फाटकाच्या बाहेर नागपुरातलं सगळं कलाविश्व उभं असायचं त्या कट्ट्यावर. आमच्या भाऊ समर्थांपासून कोण नसायचं. शरदचंद्र मुक्तिपत सुद्धा आम्हाला तिथे येऊन भेटायचे, कारण ते समोरच्या लायब्ररीत जायचे. ते विदर्भ साहित्य संघाच्या लायब्ररीत कधी आले नाही, ते विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या लायब्ररीमध्ये जायचे. म्हणजे संध्याकाळची वाट पाहायचे लोक आसुस्तीने. आपलं ऑफिस संपलं की जो तो सायकलवर टांग मारून आधी कुठे पोहोचत असेल तर तो धनवट रंग मंदिराच्या समोर विदर्भ साहित्य संघाच्या जवळ. तिथे झालेली सगळी 50-50 वर्षांची मित्र आमचे बसलेले आहेत सगळे इथे सभागृहामध्ये. तेव्हापासूनचे चळवळीतले सगळे. नीलकांत कुलसंगे आहे, इमोनार नवरे आहे, ललित कला भारती गावकुसाच्या आत आणि मुक्ती वाहिनी ही गावकुसाच्या बाहेर. या दोनच संस्था होत्या नागपूरचं सांस्कृतिक उन्नयन करणाऱ्या त्या काळामध्ये, आपापल्या अभिव्यक्ती मांडणाऱ्या त्या ठिकाणच्या. आणि ह्या दोघंही तेव्हापासून आजपर्यंत एकत्र राहिलेले आहेत. नितीन राऊत असोत, इमोद आरनवरे असोत, आमचे ताराचंद खांडेकर असोत, आता आमचे काही माणसं बंगलोरला आहेत, काही अजून कुठे असतील. हा जो सगळा भाग आहे, विदर्भ साहित्य संघाच्या विरोधात 7 वर्ष आम्ही बाहेर उभे होतो. आणि रंजन कला मंदिरला जर अनिलांनी त्यांचं ऑफिस उचलून फेकलं नसतं तर रंजन कला मंदिर आणि मनोहर म्हैसाळकर विदर्भ साहित्य संघात कधी येण्याचं कारण होतं. बाळासाहेब लिमे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष होते, ते माझ्या कार्यालयात होते. आणि आमचे जे अनेक गुरु आहेत आम्हाला तज्ञ करणारे, त्यातले एक लिमय महत्वाचेच होते. तिकडे लिमय, इकडे म्हैसाळकर आणि इकडे श्रीपाद भालचंद्र जोशी. विदर्भ साहित्य संघ हा आतमध्ये जे आम्ही आलो, हा रंजन कला मंदिर, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ आणि ललित कला भारती या तिघांनी मिळून, तुमच्या भाषेत तुम्हाला म्हणायचं असेल तर, ताब्यात घेतला. पण तो इष्ट कारणांसाठी घेतला. आणि 35 ते 40 वर्षामध्ये तो जिथे कुठे होता तिथून त्याला जो काही रंग, रूप, आकार, तो दलित असतील, आदिवासी असतील, स्त्रीवादी असतील, ही विदर्भाची संस्था आहे. ही कोणी विशिष्ट जात, धर्म, पक्ष, पंथाची नाही, कोणत्या रंगाची नाही, अशी ती 35-40 वर्षामध्ये जी करून दाखवता आली आणि त्याची जी संधी मिळाली, हा आतला प्रवास आहे. आणि त्याकरता 7 वर्ष जो बाहेर आम्ही उभं होतो, हा बाहेरचा जो प्रवास आहे, या बाहेरच्या प्रवासात विदर्भातल्या सगळं ते काम पुढे करण्याकरता हे जे बाहेर उभे होते सगळे, हे सगळेच्या सगळे पुढे कामी आले. प्रश्न असा आहे विलाट, यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नयनतारा सहगल, मी रिपीट करतो, यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नयनतारा सहगल यांच्या येण्याचे आपण पक्के ठरविल्यानंतर त्यांच्या छापील भाषणांची नंतर त्यांनी येऊ नये अशी यवतमाळ येथील आयोजकांनी घेतलेली भूमिका कशी भ्रमनिरास करणारी होती, याचा इथे खुलासा करावा. नवा तो झालाच पाहिजे. अगदी बरोबर. खरं म्हणजे हा जनमाध्यमातून पुरेसा झालेला आहे, पण तरी सुद्धा इथल्या माध्यमांकरता करतो. केवळ एकच नाव नव्हतं महामंडळाच्या समोर त्यावेळेला विचारार्थ, 2 नावं होती. आणि महामंडळातल्या सगळ्या लोकांची ज्याच्यावर सहमती होईल असं नाव निश्चित करणे ही जबाबदारी होती. नयनतारा सहगल पेक्षाही दुसरं नाव तुम्ही ऐकाल तर अजून 7 फूट वरती उडाल, ते होतं रोमिला थापर यांचं. जिथे नयनतारा सहगल पचत नव्हती तिथे रोमिला थापर तर खूप दूरची गोष्ट होती.
त्यामुळे सहमती ही नयनतारा सहगल या नावावर घडली. का घडली? कारण नयनतारा सहगलांचे महाराष्ट्राशी भावनिक आणि जिव्हाळ्याचं नातं होतं. त्यांचे वडील इथले होते आणि त्यामुळे त्यांचं इथे येणं, त्यांचं या संमेलनाच्या व्यासपीठावर येणं. परंतु मला एका अत्यंत महत्वाच्या पक्षाच्या अतिशय ज्येष्ठ पुढाऱ्यांनी, एका अत्यंत महत्वाच्या विरोधी पक्षाच्या ज्येष्ठांनी त्याला सांगितलेला निरोप जो सांगितला, त्यांची नावं फक्त मी सांगू शकत नाही, तो असा होता की आम्हाला नेहरू कुटुंबातलं कोणीही व्यासपीठावर नको होतं आणि आमचाच माणूस स्वागताध्यक्ष असल्यामुळे आम्ही ते करून दाखवलं. हे नयनतारा सहगल प्रकरणाचं खरं इंगित होतं. हे जाहीर आहे. सर्व मुद्दा असा आहे आणि मी दोष त्या स्वागताध्यक्षालाही दिला नाही. मी दोष कोणाला देतोय? सतत देतोय, गेले 40 वर्ष देतोय. कोणाला? तुम्ही संमेलनं ही छोटी आदर्श आणि लोकवर्गणीतून जोपर्यंत करत नाही आणि साहित्य संमेलनं ही जोपर्यंत धन संपत्तीच्या आश्रयाने कोट्यवधी रुपये खर्चाची आणि अतिशय वैभवशाली आणि खूप लखाकाट चकचकाट आणि आपलं काहीतरी वैभव दाखवणे, आपलं स्वतःचं कर्तृत्व दाखवणे आणि साहित्य सोडून बाकी सगळं दाखवणे, या पद्धतीने जोपर्यंत होत राहतील तोपर्यंत अशा अनेक नयनतारा सहगल प्रकरण घडत राहणार आहे. असे अनेक स्वागताध्यक्ष येत राहणार आहेत. का झालं नयनतारा सहगल प्रकरण? केवळ 1 कोटी रुपये स्वागताध्यक्षांनी धमकी दिली होती आयोजकांना की मी ते देणार नाही. आम्ही म्हटलं होतं की 1 पैसा देऊ नका. आम्ही आमच्या, फक्त मी त्यावेळेला विदर्भ साहित्य संघाचा अध्यक्ष नव्हतो. जर असतो तर आमच्या घटनेमध्ये तरतूद होती की ऐन वेळी जर काय घडलं तर काय करायचं, ते संमेलन रद्द करण्याची तरतूद होती. ते 1 कोटी नाकारण्याचा सूचना आणि सल्ला मी दिलेला होता. दुर्दैवाने आमच्याच लोकांनी तो सल्ला नाकारून आयोजकांच्या बाजूने उभं राहायचं ठरवल्यामुळे आयोजकांची हिंमत झाली. मी आयोजकांनाही दोष देत नाही, हा व्यवस्थेचा दोष आहे. हा संमेलन नावाची जी यंत्रणा पूर्णपणे हायजॅक झालेली आहे आणि आता नयनतारा सहगलच्या फार पलीकडे गेलाय. हो, दिल्लीचं संमेलन पूर्णपणे महाराष्ट्र सरकारने ताब्यात घेतलं होतं. अमळनेरचं, वर्धाचं संमेलन, ही जी उंची आता गाठली आहे संमेलनांनी, नयनतारा सहगल त्याच्यामुळे खूप छोटंसं प्रकरण इतिहासात ठरणार आहे. जोपर्यंत पुन्हा एकदा आपण लोकवर्गणीतून लोक आज विद्रोही साहित्य संमेलन केवळ 18 संमेलनं केली आहेत त्यांनी. मी नेहमी त्यांचा उल्लेख करतो आदर्श संमेलन म्हणून. का? ते जिथे जिथे संमेलन करतात तिथे 1 मूठ तांदूळ मागतात, 1 रुपया मागतात, जेवढं शक्य आहे तेवढं मागतात आणि त्या पैशातून, लोकांच्या पैशातून जितकं होईल तितकंच करतात. त्यामुळे ते ठामपणे आपल्या भूमिकेवरती ठाम. आम्हाला भूमिकाच नाहीये, आम्ही कशावर ठाम राहणार आहोत? आम्हाला भूमिका काय आहे? आम्हाला सत्ता पाहिजे, संपत्ती पाहिजे, पैसा पाहिजे, लखागाट पाहिजे, चकचकाट पाहिजे. याच्यासाठी साहित्य संमेलनं न्यायमूर्ती रानडेंनी जन्माला घातली नव्हती. ती जोपर्यंत वळत नाही तोपर्यंत नयनतारा सहगल तुम्हाला अजून घडताना दिसते. तिसरी भाषा सक्ती म्हणजे काय? लहानपणापासूनच मराठी संस्कृतीशी नातं तोडणं हा प्रयत्न सुरू असताना मराठी भाषा जतन करण्यासाठी आरोपी करत असलेले प्रयत्न त्यांनी स्वतःच कोर्टाला सांगावे. मुळामध्ये हे प्रकरण कुठून सुरू होतं हे समजून घेतलं पाहिजे. अनायसे या निमित्ताने आपण चांगला आरोप केलाय. या आरोपाच्या संबंधामध्ये वस्तुस्थिती काय आहे? मुळामध्ये तिसरी भाषा काय, का आली, कुठून आली? इंग्रजी पहिल्यांदा या राज्यामध्ये सक्तीची केली गेली. त्या इंग्रजी सक्तीला डॉक्टर अशोक केळकरांसारख्या भाषा वैज्ञानिकांपासून आमच्यापर्यंत सगळ्यांनी कडाडून विरोध केला, जो आम्ही आजही करतो. मराठी राज्यामध्ये मराठी शिवाय कुठलाही विषय सक्तीचा असण्याची गरज नाही आणि मराठी सक्तीचीही गरज नव्हती. त्रिभाषा सूत्रानुसार प्रथम भाषा ही जर राज्यभाषा आहे तर ती आपोआपच आवश्यक आहे, पहिली भाषा आहे. तुम्ही इंग्रजी लादल्यापासून या राज्यामध्ये मराठी शाळांची अवहेलना सुरू झाली. पालकांसमोर अतिशय चकचकीत तुम्ही शाळा उभ्या करत गेले. ऑटोवाल्याच्या, रिक्षावाल्याच्या आणि भाजीवाल्याच्या मुलाला सुद्धा त्याला जे शिक्षण परवडत नाही ते घ्यायला तुम्ही बाध्य करत गेले. त्या स्पर्धेमध्ये तुम्ही त्याला उतरवत गेले, ज्या स्पर्धेत तो धावू शकणार नाहीये. ही जी विषम स्पर्धा आली ही मराठी माध्यमांच्या शाळा बंद करण्याच्या धोरणामुळे आली. मराठी माध्यमांच्या शाळा म्हणजे कोणाच्या? या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, या जिल्हा परिषदेच्या, या सरकारच्या, या कॉर्पोरेशनच्या. यांनी या शाळा बंद करायच्या आणि त्याला विषम स्पर्धेमध्ये उभं करून, म्हणून आम्ही त्याच्या विरोधामध्ये भूमिका ही घेतली होती की
18,000 शिक्षक अतिरिक्त करून 14,000 शाळा हे राज्य बंद करायला निघालेलं आहे. आमच्या आढाओढ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की समायोजन सुद्धा स्थगित आहे. स्थगित असल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची हिंमत झाली की नागपुरातलीच एक शाळा समायोजित केली. हे काय राज्य काय चाललंय? कुठल्याही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये लोकसभेमध्ये शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं केंद्रीय की आम्ही कुठेही म्हटलेलं नाहीये की तुम्ही पहिलीपासून भाषा सक्तीची करा, हिंदी काय किंवा तिसरी काय, तुम्ही 5वी पासून करा, 6वी पासून करा, 7वी पासून करा, तुमचं राज्य आहे, तुम्ही ठरवा. तामिळनाडूने ठरवलं, पूर्ण धोरण नाकारलं. केरळने ठरवलं, पूर्ण धोरण नाकारलं. आमच्या भाषा, साहित्य, संस्कृती, आमची मुलं यांना काय आवश्यक आहे आम्ही ठरवू. राज्य कशा करता असतं का? केंद्रीय राजवट आहे का इथे? केंद्र आणि केंद्राने म्हटलंच नाही ना. ही जी दिशाभूल सरकारने केली त्याच्या विरोधात हे वातावरण निर्माण झालं. तिसरी भाषा कुठेही सक्तीची नाही. आणि 1ली ते 5वी या कोवळ्या वयाच्या मुलांचा जो मेंदू आहे, आपल्याला भाषा म्हणजे काय हेच माहिती नाही. प्रत्येक भाषेची लिंग व्यवस्था वेगळी आहे. प्रत्येक भाषेतली क्रियापद्धत जी आहे ती वेगळी आहे. क्रियापदांची रचना वेगळी आहे. क्रिया विशेषणांमधून होणारा संस्कार वेगळा आहे. विशेषणांचा संस्कार वेगळा आहे. तो मुलगा ज्या घरात वाढतो, खेळतो, ज्यांच्यासोबत त्याची जी भाषा असेल त्या भाषेत त्याला आधी सक्षम करा. म्हणून महाराष्ट्रामध्ये 5वी पासून 6वी पासून बाकीच्या भाषा सुरू होतात. आणि जगातलं सगळं शिक्षणशास्त्र, बालमानसशास्त्र, बाल शिक्षण तज्ञ सगळं सांगतं, सगळे अभ्यासक सांगतात की प्राथमिक शिक्षण अपरिहार्य, आणि युनेस्कोही सांगतं की प्राथमिक शिक्षण हे अपरिहार्यपणे मातृभाषेतूनच द्यायला पाहिजे. आमचं तर म्हणणं आहे की सगळं शिक्षणच मातृभाषेतून द्यायला पाहिजे. सगळे देश देतात ना बाकीचे प्रगत. सगळे प्रगत देश हे इंग्रजीतून शिक्षण देऊन प्रगत झालेले नाहीत, ते आपल्या भाषेतून शिक्षण देऊन प्रगत झालेले आहेत. तुम्हाला का इंग्रजीची गरज पडते ना? आपल्या भाषा इंग्रजीच्या जागी तुम्ही आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, रोजगार, विकास, उन्नतीच्या संधीची भाषा का करू शकत नाही? कारण तुमचं ते धोरण नाही. तुमचे हितसंबंध इंग्रजीत, आता हिंदीत गुंतलेले आहेत. कारण एक देश, एक भाषा, एक रंग, एक झेंडा, एक नेता, हे राजकारण तुम्ही या राज्यात आणू पाहताय. तिसरी भाषा, तुम्ही दोन्ही शासन निर्णय रद्द केले. हिंदी सक्तीचा केला, मग तुम्ही तिसरी भाषा सक्तीचा काढला, तोही तुम्ही रद्द केला. आमची मागणी संपली होती. तुम्ही पुन्हा जाधव समिती नेमली, त्याला आमचा पुन्हा विरोध आहे. तिसरी भाषा सक्तीचं प्रकरण आहे की त्या कोवळ्या वयाच्या मुलांवर किती भाषा लादाल तुम्ही? त्याची एकही भाषा नीट राहत नाहीये. 1 शिक्षकी आणि 2 शिक्षकी शाळा या सगळ्यात जास्त आहेत. तो एकच शिक्षक सगळे विषय शिकवतो. त्याला ना इंग्रजी धड येत ना मराठी धड येत, तर मुलांना काय शिकवणार आहे? त्याने मुलांची मराठी पूर्ण बिघडलेली आहे. आपल्या मुलांना 8व्या वर्गातल्या 10व्या वर्गातल्या मुलांना ना पत्र लिहिता येत ना मराठी वाचता येत. त्यामुळे हा जो तिसरी भाषा सक्ती नको, ही त्याच्याकडे. मिलॉर्ड, शेवटचा प्रश्न राहिला आहे, त्यानंतर आपण कोर्टाचं कामकाज थांबवू. समांतर चळवळीबद्दल बरोबरच विद्यार्थी साहित्य संमेलनाबाबत आपण जिल्हा साहित्य संमेलनं घेतली, ही सारी यशस्वी करेपर्यंत आपण मजल घातली, कशी घातली याचा खुलासा आपण करावा. मुळामध्ये मगाशी मी जे म्हटलं की लोकशाही ही भाषा, साहित्य, संस्कृतीची सजगता, माध्यमांबद्दलची सजगता आणि त्याबद्दलची अभिव्यक्ती आणि त्याच्यावर लोकाधिकार हा जोपर्यंत प्रबळ असत नाही तोपर्यंत लोकशाही निरर्थक आहे. जी आपल्या देशात दिसते आपल्याला, ती आपल्या भाषेत बोलत नाही, ती आपली अभिव्यक्ती करत नाही, ती माध्यम जे करतात त्याचं अनुकरण करते. हे संपूर्ण लोक, तुम्हाला जर काम करायचं असेल, तुम्हाला जर समाजात परिवर्तन करायचं असेल, त्याच्यासाठी भाषा, साहित्य, संस्कृती वापरायची असेल तर तुम्हाला एनिमी ऑफ द पीपल, लोकांचा शत्रू व्हावा लागेल. लोकांचा मित्र होऊन तुम्ही समाज परिवर्तन करू शकत नाही, कारण लोकांना ते परिवर्तन नको आहे. असे किती शत्रू आहेत तयार व्हायला, यावरती हा समाज किती परिवर्तित होतो किंवा होत नाही हे अवलंबून आहे. जिल्हा साहित्य संमेलन 40 वर्ष आम्ही जी मागणी करतो आहे ते आमच्या पाठपुराव्यामुळे आता किरण कुलकर्णी सचिव झाल्यावर मराठी भाषा विभागाचे पहिल्यांदा आम्ही तेव्हा म्हणत होतो की जिल्हा पातळीवरच्या संमेलनांच्या कार्यकर्त्यांना, तळ पातळीवरच्या, त्याला शासनाने मदत करावी. तेव्हा आम्ही 1 लाख मागत होतो, तेव्हा पैशाचं मूल्य जे होतं त्यात. आज ती 40 वर्षानंतरची मागणी, आता महत्व पटलं मराठी भाषा विभागाला. ते कशासाठी पटलं त्याच्यावर स्वतंत्र भाष्य करावं लागेल, परंतु आम्ही
जिल्हा साहित्य संमेलनांना 36ही जिल्ह्यामध्ये शासनाने शब्द आमचा वापरलाय. जिल्हा साहित्य संमेलन चळवळ महाराष्ट्रामध्ये रुजवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला 5 लाख रुपये तुम्ही घ्या, संमेलन तुमच्या जिल्ह्यात सरकार देईल, पुढचे 2 वर्ष त्या जिल्ह्याला देणार नाही. ही खूप मोठी सांस्कृतिक क्रांती ठरू शकते जर जिल्हा पातळीवरच्या संवेदनशील कार्यकर्त्यांनी त्या संमेलनामध्ये भाषा साहित्य संस्कृतीच्या अंगाने समाज आणि भाषा साहित्य संस्कृती यांचं नातं जर नीट विकसित केलं तर या महाराष्ट्रामध्ये जे सांस्कृतिक परिवर्तन आपण अपेक्षा ज्याची करतोय त्याचं हे एक मोठं साधन आहे. त्याच्यासाठी आम्ही केलं. आम्ही संमेलनाच्या व्यासपीठावर मिरवण्यासाठी केलेलं नाही. भुसारे हा. साहेब, तुमचे प्रश्न संपले का? हो संपले. माझे तर संपले आहे. थकलो. मी काय म्हणतो, हा. मला खूप थकल्यासारखं वाटतं. हा. पुष्कळ प्रश्न झाले. हा. आता कोर्ट त्याचं जे काम करायचं न्यायाधीश ते करत जाईल. हा. मी काय म्हणतो, आपण संध्याकाळी थोडस बार मध्ये बसायचं का? काय बोलताय काय? बार मध्ये? बार मध्ये सगळेच तर वकील बसतात तिथे. कोर्टाची वकिलांची बार रूम? हा, बार रूम. अच्छा अच्छा अच्छा. अच्छा, बार रूम म्हणतात का त्याला? हा हा. तिथे आपण बसूया. हा. न्यायाधीश महोदय आता निकाल देतील. हा. अच्छा. न्यायमूर्ती महोदय, आरोपीवरचे सर्व आरोपीने त्याचा केलेला खुलासा यावरून सारेच आरोप सिद्ध झाले आहेत. तेव्हा आरोपी कठीण शिक्षेस पात्र आहे. त्याला कठीणात कठीण शिक्षा दिली कठीण पाहिजे. आणि कठोरात कठोर शिक्षा त्याला मिळावी, या शिक्षेसाठी तो पात्र आहे. आपण बोला. असं दोन्ही वकिलांचं मत आहे. हो. न्यायमूर्ती म्हणून माझ्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये मला असा आरोपी कधीही भेटला नाही. आणि हल्लीच्या वातावरणात तर आपण पाहतोच आहोत. हल्ली आरोपी हे साधारणपणे गुणवानच असतात आणि जे आरोप करणारे असतात ते अवगुणवाले असतात. हे सध्या आपण सगळीकडे पाहतोय. आणि आत्ताच ह्या घडीला मी ज्यावेळी बोलतोय त्यावेळेला असे कित्येक गुणवान आरोपी प्रत्यक्षात तुरुंगात आहेत, त्यांना जामीनही मिळालेला नाही. हे सध्याचं वातावरण लक्षात घेता ह्या आरोपीला या गुणांसाठी आरोपी केलं जावं ही एक माझ्या मते सुदैवाची गोष्ट मानायला लागेल. त्यामुळे न्यायमूर्ती म्हणून माझ्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये असा आरोपी माझ्यासमोर आला हे मी माझं भाग्यच मानतो. हे आरोपी श्रीपाद भालचंद्र जोशी हे मराठी भाषेतले ज्येष्ठ कवी, समीक्षक, विचारवंत, पत्रकार आणि वक्ता म्हणून प्रसिद्ध का आहेत हे ज्यांनी हे आत्ता त्यांचं आरोपी असताना दिलेलं उत्तर ऐकलं त्याच्यावरनं त्यांना कळलंच असेल. आता याच्या पलीकडे कदाचित त्यांच्यावरती पुन्हा खटला भरवावा लागेल, परंतु ह्या एका बहुआयामाच्या व्यक्तित्वाचे धनी ते असल्यामुळे आणि त्यांना त्यांच्या भाषा अस्मितेची जागा ठरवून समाजाची सेवा केल्याचं त्यांनी कार्य केलेलं असल्यामुळे त्यांच्या सर्व लिखाणांमध्ये ही जी प्रयोगात्मकता दिसते त्याचा विचार करून आम्हाला न्यायनिवाडा करावा लागेल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी चालवलेलं आंदोलन कसं फलद्रूप झालंय हे आपण पाहिलंय. जरी प्रत्यक्षात अजून ती अभिजात भाषा कशी अंमलात आणायची याच्याबद्दल संबंधितांनी कोणताही खुलासा केलेला नाही आणि कोणतीही पावलं उचललेली नाहीत. त्यामुळे फक्त पहिल्या पातळीवरती विजय जो झालेला आहे तो श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्यामुळे झालेला आहे. त्यांची एकूण सगळी मुसाफिरी आपण ओळखतोच. प्रायोगिक नाट्यलेखनामध्ये तर ते हातीच लागत नाहीत इतक्या आहेत. मुद्दा असा आहे, या संबंधात आम्हाला एक बहिणाबाईंच्या कवितेचा संदर्भ आठवतो. मन पाखरू पाखरू त्यांची काय सांगू मात, आता होतं भुईवर गेलं गेलं आभायात. त्याप्रमाणे ते प्रत्यक्ष कधी हाती लागले नाहीत. त्यांच्यावर चालवलेला हा खटला यापूर्वीच चालवून ते शिक्षेस पात्र ठरले असते असे आम्हाला वाटते. उशिरा का होईना पण ते सापडले आणि खटल्याची कार्यवाही झाली. आता वेळ आहे ती त्यांना शिक्षा सुनावण्याची. खरं तर कोणत्याही न्यायाधीशाला कितीही कठोरातली कठोर शिक्षा
सुनावताना खंत वाटत असते, पण आता मला तशी वाटत नाही. कारण पुण्याला एका मोटारीचा अपघात करून एका माणसाचा मृत्यू करणाऱ्या माणसाला त्या कोर्टाने एक निबंध लिहायला सांगितलेला होता, कठोर शिक्षा म्हणून. त्या न्यायाधीशाचं अनुकरण करावं असा माझ्या डोक्यात विचार आला आणि म्हणून मी यांच्यावरती अशीच कठोरातली कठोर शिक्षा करणार आहे. त्यातला एक भाग असा आहे की त्यांनी हे जे त्यांच्यावरती आरोप केलेले आहेत ते तसेच चालू ठेवावेत, ते गुन्हे त्यांनी कायम करत राहावं, ही एक त्यांना एक शिक्षा आहे आणि ते मग त्या शिक्षेस पात्र ठरतात. शिवाय त्यांच्यावरच्या सर्व आरोपांची आणि आरोपीच्या भाष्याची दखल घेऊन त्यांचा एक भव्य सत्कार नागपुरामध्ये केला जावा अशी आज्ञा कोर्ट देत आहे आणि त्यांचा सत्कार समारंभ याच ठिकाणी सादर व्हावा असेही कोर्टाला वाटते. हा कार्यक्रम झाल्यावर तो सत्कार व्हावा. त्यांना अजून एक वेगळ्या प्रकारची शिक्षा द्यायची कल्पना आम्हाला वाटते, ती म्हणजे त्यांना एका तराजूत बसवावे. नाहीतर आपण पाहिले बड्या बड्या राजकीय पुढाऱ्यांची हल्ली तराजूत बसवून सोन्याची नाणी वगैरे टाकून डॉलर टाकून सुद्धा केली जाते मोजमाप. आपण यांची तराजूमध्ये जी टाकायची आहेत ती पुस्तकं टाकायची आहेत, नाणी नाहीत आणि डॉलर नाहीत. आणि यांचं वजन आता किती कमी आहे, त्यामुळे फार कमी पुस्तकं तिकडे जाण्याची शक्यता आहे. तरी सुद्धा त्यांची ग्रंथतुला करावी असं न्यायालयाला वाटतं. त्यांची सामाजिक आणि साहित्य सांस्कृतिक जाणीव लक्षात घेता इतरही मौल्यवान ग्रंथांनी त्यांना तोलून धरावं असं आम्हाला वाटतं. या सुनावलेल्या 2 शिक्षा ज्या आहेत म्हणजे सत्कार समारंभ आणि ग्रंथतुला या एकाच वेळी भोगायच्या आहेत, त्यामुळे तो त्याचाच भाग असा करता येईल. आजन्म लिहितं राहून त्यांनी सामाजिक जाणीवा जागरूक करण्याचा प्रयत्न करावा आणि तो अधिकाधिक जास्त वेगाने करायला लागणार आहे, अधिकाधिक तीव्रतेने करावा लागणार आहे. इतकं त्यांनीच सांगितल्याप्रमाणे देशाचं आत्ता अवमूल्यन झालेलं आहे, सांस्कृतिक अवमूल्यन झालेलं आहे. ते देशाचं सध्याचं सांस्कृतिक अवमूल्यन पाहता श्रीपाद जोशींना कमीत कमी पुढची 25 वर्ष तरी हे कार्य करावं लागणार आहे. तेव्हा ती 25 वर्ष त्यांना कार्य करायला संधी मिळावी असे म्हणून मी माझे न्यायपत्र संपवतो. कोर्टाची कारवाई संपली.